श्री स्वामी समर्थ। स्वामी शिधोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाला काही अर्थ नसतो। पण त्या कष्टाला नशिबाची साथ भेटली तर त्या कष्टाचं चीज होतं। पण आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्याला नशिबाची साथच नसेल तर त्या कष्टाला काही अर्थ नाही। ती सगळी मेहनत व्यर्थ आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख, संकट हे तर येणारच आहेत आणि तो आयुष्याचा एक भाग आहे। पण ज्याच्या घरात स्वामींचा फोटो आहे आणि ज्याच्या घरात फोटो नाही अशा लोकांच्या बाबतीत काय होतं, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। काही लोकांना असं वाटतं, कोण स्वामी, काय त्यांची सेवा, कोण दत्तगुरू। मी फक्त स्वामींबद्दलच नाही बोलत। तुम्ही ज्याही देवांची पूजा करत असाल, सेवा करत असाल, त्यांचा फोटो आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे। जेव्हा दुःख, संकट येतात तेव्हा ते चहूबाजूंनी येतात। तेव्हा शारीरिक, मानसिक दृष्ट्या आपण कोलमडून जातो। त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याचा मार्ग मिळत नाही। काही करून आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो तर दुसरा प्रॉब्लेम लगेच आपल्या समोर उभा असतो। त्या संकटातून, अडचणीतून, त्या विळख्यातून आपण बाहेरच पडू शकत नाही आणि यामध्येच आपण खचून जातो। कुटुंबातले वादविवाद, नोकरी नाही, व्यवसायात नुकसान। माणूस जो आहे तो पूर्णपणे हताश झालेला असतो, काहीच कळत नाही। पण आपल्या घरात जर स्वामींचा फोटो असेल आणि तेव्हा त्या फोटोसमोर आपण बसतो तेव्हा मानसिक शांती मिळते। तुमच्या आयुष्यातील दुःख, संकट काही क्षणासाठी विसरून जाल। त्यांच्याकडे एकदा बघितलं तरी तुमच्यातील अहंकार पण तुम्हीच विसरून जाल। आपण मनातल्या मनात म्हणतो, स्वामी मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलो आहे, मला या संकटातून बाहेर काढा। आपण स्वामींकडे तक्रार करतो, त्यांच्याशी भांडतो, रडतो, पण आयुष्यात कधीच कोणती गोष्ट आपण कोणाकडे सांगू शकत नाही, कोणाकडे मागू शकत नाही। तीच गोष्ट आपण स्वामींना सांगतो आणि मागतो। जगातली एकमेव गोष्ट ती म्हणजे स्वामी, ज्यांच्याकडे आपण तक्रार केली तरी ती आपली तक्रार कोणाकडे करणार नाही। ज्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे ती लोक कधी संकटांना घाबरत नाही। त्या संकटातून पुढे जाण्याचा मार्गही त्यांना मिळतो। स्वामी किंवा तुम्ही ज्याही देवाला मानत असाल ते देव फक्त भक्तीचे भुकेलेले असतात। त्यांना तुमच्याकडून हार, पैसे, पूजा अर्चा काही नको असतं। काही लोक असे असतात की 1 महिन्यापासून खूप सेवा करत असतात, मी हा उपाय केला, तो उपाय केला, पण मला काहीच फरक पडला नाही। इथेच ती लोक चूक करतात। कोणीतरी सांगितलं म्हणून सेवा करताय, तुमच्या मनात भाव, विश्वास नसेल तर त्या सेवेचा अनुभव कसा येईल? तुम्ही अविश्वास ठेवून मरेपर्यंत जरी सेवा केली तरी तुम्हाला अनुभव येणार नाही। इथे फक्त श्रद्धा आणि विश्वास लागतो। इथे तुमचा अहंकार, पैसा, मीपणा याला काही किंमत नाही। तुम्ही येता जाता फक्त एकदा श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल, पण ते असं बोला की तुमच्या अंतःकरणापासून ते स्वामींच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही ज्याही देवांना मानता त्यांचा फोटो घरामध्ये ठेवा। दिवसभरातून एकदा त्यांना नतमस्तक व्हा। आपलं हे वैभव, ऐश्वर्य सोडून द्या आणि त्यांना शरण जा। मग बघा आपल्या आयुष्यात कसे बदल होतात। आयुष्य सोन्यासारखं होईल। हे ज्यांच्यासोबत होतं त्यांनाच कळतं, सोन्यासारखं आयुष्य होणं आणि आयुष्यात स्वामीमय होणं हे काय असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।